झी 24 तास एक पाऊल पुढे। मध्य प्रदेशात अशाच प्रकारे मनरेगा योजनेत बनावट स्मार्ट कार्ड बनवून गरिबांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय। घोटाळा करणारे कसा करतील याचा नेम नाही हे आपण बऱ्याचदा ऐकलंय। मात्र आज तुम्ही हे स्वतः पहा। गरिबांसाठी असणाऱ्या योजनांवर डल्ला कोण मारतं हे कधी कळतही नाही। इतकंच काय तर स्मार्ट कार्डवर असणारा फोटो कुणाचा याकडेही कोणाचं लक्ष नसतं। मध्य प्रदेशातल्या रिवातल्या गंगेव ब्लॉकमध्ये तर देश विदेशातल्या बड्या बड्या व्यक्तींनी 100 दिवस कामही केलं आणि त्याची मजुरीही घेतलीये। आता या बड्या आसामी कोण ते पाहूया। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, पाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन वसीम अक्रम, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतकंच नाही तर दिवंगत जगजित सिंग यांच्या नावानं रिवामध्ये रोजंदारी केली आहे आणि त्यांना मजुरीही दिली गेली आहे। स्मार्ट कार्ड जारी करणाऱ्या बँकेला याच्या विश्वासार्हतेबाबत विचारलं तेव्हा त्यांच्याकडूनही पठडीतलं उत्तर मिळालं। बैंकों में फाइनेंशियल इंक्लूजन के तहत बैंकिंग सुविधा प्रदान करने के लिए उनको ऑथराइज किया गया था और जिनके भी एनरोलमेंट होते थे उसके कार्ड जो है उनके बॉम्बे से बन के आते थे। स्मार्ट कार्ड बनवणाऱ्या फिनो फिंटेज फाउंडेशन आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं 1.5 ते 2 कोटींचा घोटाळा केलाय। आता पोलखोल झाल्यावर अधिकारी पंचायत सीईओंच्या बदलीची सारवासारव करतायत। रिवाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर सारं प्रकरणच खोटं असल्याचं सांगायलाही मागे पुढे पाहिलं नाही। वो मैनिपुलेट किया गया है। जो आदमी पैसा यदि निकाल करके गड़बड़ी करना चाहता है तो वो इतने बड़े बड़े आदमियों के नाम क्यों लिखेगा। या घोटाळ्याचे पडसाद राजधानीतही उमटले। 53 लाख झूठे जॉब कार्ड्स मनरेगा में मध्य प्रदेश में। सही है कह रहा हूं, 53 लाख। राजधानीतून मोठमोठ्या योजनांची घोषणा करून सरकार स्वतःची पाठ थोपटून घेतं। मात्र देशभरात तळापासून कर्मचारी, नेते, ठेकेदार आणि दलालांचं साठलोटं या योजनांचा मलिदा खात आहे। त्यामुळे गरिबांसाठी असणाऱ्या योजनांवर कोणताही अंकुश नसल्याचं रिवातल्या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।